सुपरस्टार भरत जाधव यांच्या नाटकांना, चित्रपटांना प्रेक्षकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. आज मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. आज त्यांना मिळालेल्या या यशाचे श्रेय ते एका मराठी अभिनेत्याला आवर्जून देतात. हे मराठी अभिनेते म्हणजे आपल्या सगळ्यांचे आवडते अभिनेते विजय चव्हाण. विजय चव्हाण आणि भरत जाधव यांचे नातं हे एखाद्या गुरु आणि शिष्याप्रमाणे होतं. विजय चव्हाण यांनी दिलेल्या एका सल्ल्यामुळे माझं आयुष्यच बदललं, असं भरत जाधव यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे माझ्या आयुष्याला एक कलाटणीच मिळाले. मी नाटकात काम करत असताना सुरुवातीला स्टेजवर मला हसण्याची सवय लागली होती. विजूमामाने हे एकदा हेरलं आणि विंगेत असताना मला सांगितलं की आपण हसायचं नसतं, तर समोर बसलेले प्रेक्षक हे हसले पाहिजेत. आणि आणखी एक गोष्ट आता लक्षात ठेव की तुझ्या एंट्रीला लोक आता टाळ्या वाजवतात. म्हणजे एक अभिनेता म्हणून तुझी जबाबदारी आता वाढली आहे. त्यामुळे तू आता स्वतःकडे, तुझ्या अभिनयाकडे सगळ्यात जास्त लक्ष दे. या त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. माझ्या अभिनय क्षेत्राचा एक नवीन अध्याय त्या दिवसापासून सुरू झाला, असे भरत जाधव आवर्जून सांगतात. भरत जाधव आणि विजय चव्हाण यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये एकत्र काम केलं. त्या दोघांचं खाजगी आयुष्यामधील नातं देखील खूपच चांगलं होतं आणि त्यामुळेच आजही आदर, कृतज्ञता म्हणून एक गोष्ट भरत जाधव आवर्जून करतात. आज विजय चव्हाण आपल्यात नसले तरीही भरत जाधव यांच्या मोरीची मावशी असो अथवा श्रीमंत दामोदर पंत या नाटकाचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी बॅकस्टेजला विजय चव्हाण यांच्या फोटोला आदराने नमस्कार केला जातो. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांचं गाजलेलं नाटक. या नाटकातील टांग टिंग टिंगा हे गाणं आणि त्याच्यावरील विजय चव्हाण यांचं नृत्य आपण कधीच विसरू शकत नाही. हे नाटक आता नव्याने अनेक वर्षांपासून भरत जाधव सादर करतात. भरत जाधव यांना टांग टिंग टिंगा या गाण्यावर वन्स मोर मिळाल्यानंतर ते क्षणभर थांबतात आणि संपूर्ण प्रेक्षकांना सांगतात की आता माझ्यासाठी नव्हे तर विजूमामांसाठी तुम्ही टाळ्या वाजवा. विजूमामांनी हे गाणं अजरामर केलं आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला, त्यांच्या स्मृतीला मानवंदना देणं हे गरजेचं आहे. भरत जाधव यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे की विजय चव्हाण यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे, मार्गदर्शनामुळे आज मला इतकं यश मिळालं.